नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज मी आलोय बागेत. तसा बागेत येत असतो, पण व्हिडिओ बनवायला टाईम मिळत नव्हता. तर आज थोडा वेळ आहे, तर व्हिडिओ बनवतोय आणि ह्याच्या पुढे सुद्धा आपल्या व्हिडिओ येत असणार आहेत. तर आज बागेत आलोय बघा. ही आपली सुपारीची झाडं आहेत, बाकीची सुद्धा आहेत, पण आजचा विषय जो मी आज आलोय सुपारी पाडायला. जर ही सुपारीची झाडं आहेत, त्याच्यावरती काही सुपारी आहे ती पिकलेली आहे. म्हणजे सुपारी जी पिकते तर ती आपण पाडतो, म्हणजे जमा करून ती सुकत वगैरे घालायची असते, सुकवायची असते. तर आज आहे ना, तर मी सुपारी पाडणार आहे. तर सुपारी कशी, म्हणजे पिकलेली सुपारी वगैरे कशी असते ते तुम्हाला दाखवणार आहे, आणि कशी पाडतात ते सुद्धा मी दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंटसुद्धा नक्की करा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढे येणाऱ्या नवीन व्हिडिओपर्यंत तुमच्यापर्यंत लवकर पोचतील. आणि हे बघा, ही आपली बाग आहे, बघताय तुम्ही पाठीमागं. बागेचं म्हणजे जे खोदायचं वगैरे असतं ते सगळं काम करून झालेलं आहे. ते बनवताना व्हिडिओ बनवायला नाही भेटला, जमलं नाही त्या व्हिडिओ बनवायला. तर ह्यापुढे मी व्हिडिओ तुम्हाला नक्की दाखवणार आहे. ही बघा, इथे सुपारी आहे. हे बघा, ह्या झाडावरती आहे ना, हे बघा वरती माझ्या डोक्याच्या वरती बघताय, तर ही बघा, ही आहे सुपारी. तर ही पूर्ण तयार झाली आहे. तर ही आपल्याला आहे ना आता काढायची आहे. हे बघा, ही आपल्याला पूर्ण तयार झालेली ही सुपारी आहे. तर ही आपल्याला काढायची आहे. तर ती कशी काढायची ते, हे समजा हे जवळ आहे, तर हे आपण हाताने सुद्धा काढू शकतो. तर ते काढायची कशी, तर त्याच्यासाठी एक आपण जुगाड केलेला असतो. हे प्रत्येक बागायतदाराकडे हा जुगाड असतो. तर जुगाड काय, तरी बघा, ही आहे काठी, आपल्या बांबूची काठी आहे. आणि त्याला आहे ना वरती बघा शेवटला आहे ना आपण कोयती बांधून ठेवले त्याला आपण. आणि त्या कोयतीने ह्या काठीला ही कोयती बांधलेली आहे. त्याच्याने आपण ते सुपारीचं जे पेंड असतं ते असं खेचून काढतो, मग ते येतं खाली. तर चला आता आपण पाडायला सुरुवात करूया. तर मित्रांनो, हे बघा, ही अशी कोयती आपण बांधून ठेवले आणि ह्याच्याने आपल्याला हे खेचून काढायचे असते. बघा, अशी बांधून ठेवलेली आहे. आणि ही आता बघा, ही सुपारीचं आहे. एका हातामध्ये आपला मोबाईल आहे आणि एका हाताने हे करतोय. हे बघा, ही अशी याच्यात अटकवायची. एकच मिनटं. हे बघा, ही कोयती इथे अटकवली. हे बघा, याच्यावरती हे तयार झालेली ही सुपारी आहे. तर ती आपल्याला आता पाडायची आहे. तर तुम्हाला दाखवतो एकच मिनिटात. हे बघा, ही अशी अटकवल्यानंतर याला आहे ना अशी मागे खेचायचं. हे बघा, खेचल्यानंतर ते असं जमिनीवर पडतं. त्याच्यानंतर ते जमा वगैरे करायचे. बघा, ही आहे सुपारी. ही सुपारी आहे, पूर्ण तयार झालेली आहे. तर हे असं आपल्याला पाडायचे आहेत पूर्ण असे. आता हे बघा, इकडं आपली सुपारीची झाडं आहेत. हे बघा, इथे सुद्धा तयार झालंय. तर हे आता पूर्ण बागेमध्ये आपल्याला शोधून हे सगळे तयार झाले तेवढे पाडायचे आहेत. हे बघा, हे झालं. त्याच्यानंतर आता हे सुद्धा पाडतो. पाडल्यानंतर मी तुम्हाला एकदा पुन्हा दाखवतो किती काय सुपारी. नंतर जे जमा करताना आहे ना, मी तुम्हाला दाखवेन. तरी बघा, ही बघा, हे झाड पडले ना, हे वादलामध्ये खराब झालेले. त्याच्यानंतर ते शेंडे वगैरे त्यांचे तुटले. आणि हे वादलानंतरची लागवड केलेली आहे. बघा, हे बघा, हे किती जवळ आहे बघा. हातानेच आपण हे काढू शकतो. ही छोटी झाडं आहेत, म्हणजे वादलानंतर लावलेली. त्याच्यावरती आता ही सुपारीला जवळजवळ याला आता 5 वर्ष झाली. 2020मध्ये हे 2020मध्ये लागवड केलेली आहे. वादलामध्ये सगळं पडलं होतं. ती सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेन. वादलामध्ये जी काय अवस्था झाली होती ना, काय वाढी राहिलेली शिल्लक ते दाखवणार आहे.
खास करून ते व्हिडिओ मला दाखवायचे आहे. राहिली होती बरेच दिवस, टाकेन ती मिळत नव्हती, पण आता ती भेटले. व्हिडिओ मी जेव्हा 3 जून 2020ला ती व्हिडिओ केली होती तर ती मला सापडत नव्हती. पेनड्राईव्हला जमा करून ठेवली होती, आता सापडले. तर ती अशीच मी आता टाकणार आहे. ती व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा, कारण वादलामधली इथे काय अवस्था होती ना. हे बघा, हे झाडाचे बुंदे बघा, आधी इथे होती झाडं. हे बघा, वादलामध्ये ही सगळी झाडं गेलेली आहेत. हे बघा, आणि जी काय राहिली, जी झाडं राहिली ते बघा, ती ही अशी खराब झाली. हे बघा, ही अशी खराब झाली. त्याच्यामुळे आता जुन्यातलं काही नाही राहिलं, हे सगळं नवीन राहिलं. एखादं राहिलं झाड, बाकी सगळं ही आपली सगळी हे दिसतं नाही, सगळी नवीन लागवड आहे. हे बघा, हे सगळं आपण 2020लाच लावलं आहे. तर झाले, त्याच्यावरती उत्पन्नसुद्धा चालू झालं आहे. चला आता आपण पाडून घेतो. तर मित्रांनो, हे बघा, हे अशी आपण सुपारी इकडे पाडले व तुळशीची झाडं वगैरे आहेत तिथे. तरी बघा, इकडे अशी आपण सुपारी पाडले. ते थोडी पहिले जेव्हा वादलाच्या आधी जेव्हा मोठी झाडं होती ना, तेव्हा तर 8 दिवसांनी सुपारी पाडायला लागायची. आता महिन्यातून एकदा करायला लागते, कारण सुपारी आता भरपूर कमी झाली. पहिले झाडं मोठी होती, त्याच्यामुळे सुपारी चांगली होती, भरपूर मिळायची. पण आता हवं तसं उत्पन्न अजून चालू नाही झालं आहे. कारण बघा, झाडं बघा, छोटी झाडं आहेत. 5 वर्षाचीच ही झाडं आहेत आपली. हे बघा, तर हे आता आपण इकडे याच्यामध्ये गेले. आता बाकी दुसऱ्या ह्याच्यात जाऊया. दुसऱ्या बांधामध्ये असे छोटे आपले असे बांध आहेत, हे प्लॉट केलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला हे बघा, सुपारी बघा इथे किती जवळ आहे. हे 5-6 वर्षाचं झाड आहे. हे बघा, एकदम मस्त सुपारी झाली, एकदम जवळच. ही हिरवी सुपारी अजून ही मे महिन्यापर्यंत जाईल, हिला वेळ लागेल. त्याच्यानंतर हे बघा, इथं सुद्धा आता ही फुलं तयार झालीत, पण त्याचा काय उपयोग नाही होणार, कारण ते पावसामध्ये जाईल आणि पावसात ते काय आपल्याला मिळणार नाही. तर आता इथून आपण आता खाली जाऊयात. तर मित्रांनो, हे बघा, भरपूर वरती आहे, भरपूर. पूर्ण काट्या पुली पूर्ण उचलले आणि त्याच्यामध्ये अटकवले बघा. तर एवढा हा उंच झाड आहे बघा, आणि त्याच्यावरती सुपारी, हे बघा, सुपारी तयार झाले, पिकले, काठी वरती अटकवले. आणि आपल्याला ते आता पाडायचं. आता बघूया, खेचून बघूया, असे लगेच पडतंय काय. एकच पडली, व्यवस्थित अटकलं नाही आहे. असं एकटाच असल्यामुळे ते शूट करणं आणि ते पाडणं जमत नाही आहे. तरी सुद्धा प्रयत्न करतोय व्यवस्थित दिसायला हवं. बघा, पडल्यानंतर काही सुपाऱ्या त्याच्या निघतात आणि आजूबाजूला उडतात. ते नंतर जमवायला लय वेळ लागतो. हे बघा, मस्त एकदम पडलं. हे बघा, वरती बघा, एकदम मस्त व्यवस्थित पडलं. तर मित्रांनो, सुपारी पडत आहे बघा, इथपर्यंत आलोय. आणि हे बघा, अगदी हाताने काढायसारखी सुपारी आहे बघा. आपला हात सुद्धा इथं पोचतंय. आणि इकडे बघा, मस्त असे जवळ सुपारी झालेत, होत आहेत. हे बघा, ह्याच्यावरती बघा किती पेंडा आलेत, 1 2 3 4 पेंडका आलेत बघा. एक नंबर अशी सुपारी आहे. 2-3 किलो ह्याच्यावरती सुकल्यानंतर 2-3 किलो ही आरामात आहे. हे बघा, ह्याच्यावरती पण 2 आहेत आधीचे. बघा, इथं आधी आला होता,
तो पाळलेला आहे. त्याच्यावरती सुद्धा 2-3 बेंडकं आहेत. त्याच्यानंतर हे बघा इकडं सुद्धा 2-3 आहेत, त्याच्या पुढे सुद्धा आहेत. तर ही बघा ही सगळी छोटी छोटी झाडं आहेत. ही वादळ झाला त्याच्या आदल्या वर्षीची आहेत. वादळानंतर सुद्धा ह्याच्यात आहे ना सगळी मोठी झाडं होती, सगळी मोठी झाडं. इकडं हे जेवढे म्हणजे आपल्या वाडीतच सगळे पहिले मोठीच झाडं होती, छोटी होती, कमी प्रमाणात होती. पण याने इकडे सुद्धा आहे बघा, इकडे आपली काजू लागवड आहे ना, बघा इकडे काजू लावले. तिथे सुद्धा 2 बांध होते. टोटली 100 झाडं होती त्याच्यात. 100 झाडामधलं बघा काय राहिलं काय, काहीच नाही, एक झाड नाही. आणि मस्त अशी मोठी झाडं होती, म्हणजे बाचती झाडं होती, चांगली सुपारी यायची त्यांच्यावरती सगळी मस्त, म्हणजे सगळ्यांवरती सुपारी व्हायची. एकही झाड त्यातलं शिल्लक नाही राहिलं. 100 झाडांमधला 100 झाडे प्रत्येकी 1 किलो पकडली तरी 100 किलो सुपारी व्हायची. तर तसं काय त्यातलं आता काय राहिलंच नाही. तरी आपली छोटी छोटी झाडं आता पुन्हा उत्पन्न द्यायला सुरुवात झालेत. आणखी पुढच्या 3-4 वर्षामध्ये चांगलं उत्पन्न देतील. पाणी कमी पडतं मित्रांनो. हे बघा पाण्याचा इथं काहीच मार्ग नाही. वाडीमध्ये विहीर नाही, बोर नाही. आपल्या घराच्या तिकडून म्हणजे भरपूर 800 ते 900 मीटर अशी लाईन केलेली आहे, मोठी पाईपलाईन. त्याच्यातून पाणी येतो. नंतर मे महिन्यात तर पाणी नसतो. तर आता हा बघा हा तयार झाला आहे. तर आता हा हातानेच काढतो बघा, असं पकडायचं आणि खेचायचं म्हणजे तो बरोबर येतो पूर्ण. काय बघा पूर्ण निघाला, हा बघा पूर्ण का हातीत मस्त तयार झालेत सुपाऱ्या. टेन्शन बघा आता चढतोय. काढून झाल्या एवढ्याच सुपाऱ्या होत्या ह्याच्यावर. तर मित्रांनो अर्धी सुपारी आपली जमावून झाली. आणि ह्या बघा ह्या 2 पोरी, आमच्या 2 पोरी बघा सुपारी जमा करायला आल्यात. तर ह्या बघा कशा काढतात. ही आहे स्वरा आणि ही आहे विधी. ह्या 2 पोरी रविवारी इकडेच असतात. रविवारी त्यांचा सुट्टीचा दिवस. त्या बाकी मग भांडी कुंडी घेऊन इकडे खेळायला येतात, दिवसभर असतात इकडं. आणि नंतर मग मे महिन्यात सुट्टी पडली का त्या तुम्हाला घरात नाही भेटणार, त्या इकडे आपल्या वाडीतच भेटतील. कारण त्या दिवसभर इकडं खेळत असतात, खेळायला येत असतात. आणि आता आपल्याला इकडे मदत करतात. ते बघा सुपारी कसली फटाफट, यांना आहे ना सवय आहे, त्याच्यामुळे त्या फटाफट सुपाऱ्या काढतायत. ते बघ स्वरा हे विधी आहे. तर कसे सुपारी हे असे असतात, ते काढायचे असतात. तर इकडे आमचे सगळे जमवून झालेत आणि आता त्याचे हे काढतोय आम्ही. तर ह्या बघा पोरी इकडं कशी मदत करतात आपल्याला. इकडं गमेला जमवतोय हे बघा. आणि दुसरी एक तिकडं आणायला गेले. कुठं आहे स्वरा? स्वरा कुठे? हे बघा हिनी तर भरपूरच आणला नाहीत, एकदाच सगळ्या घेऊन आली वाटतं. हे बघा हातात घेऊन आले सगळ्या. अशा 2 जणी जमवत आहेत. मी काय कामच नाही करीत नाही. ह्या 2च पोरी काम करतायत. मी काय नुसता व्हिडिओ बनवतोय. स्वरा तिकडे अजून अशा पडलेल्या पण असतील ना, त्या तिथंच ठेव, तिथंच ठेव, त्या तिथंच जमा करू. त्या मगाशी जमा केलेल्या आहेत. आणि ह्या पोरी अजून इकडे जमा करतायत पडलेल्या. त्या बघ तिकडं पण आहेत. कामाच्या पोरी आहेत, कामाच्या. बघा घमेल भरून डायरेक्ट डोक्यावर. ऐकत नाही आमची विधी नाही. अशा सगळ्या एका ठिकाणी जमा करून हे बघा इथे 2 गोणी भरलेत. 1 गोणी अजून खाली आहे आणि 1 गोणी अजून भरेल. अशा 4 गोणी आहेत बघा एक. चला आता मी पण जरा या पोरींसोबत जमवतो पटापट. हे तर बघा एवढ्या सुपाऱ्या जमा करून झाला आणि पोरी आपल्या बघा लगेच कामाला लागल्या. ते काढतायत आता एक सुपारी. सो हे बघा ही पोरं आमची गेली खेळायला आणि ह्या दोघी इकडं आल्या खेळायला ना. 2 जण खेळायला गेले ना आणि ह्या दोघी इकडं आल्यात.
तर काढून घेतो ह्या फटाफट आणि मग आम्हाला जायचं आहे घरी. भूक लागली, भाकरी नाही अजून खाल्ली. सकाळी लवकर आलोय, आता 10:30 वाजले, अजून आम्ही इकडंच. चला काढून घेतो. तर मित्रांनो सगळी सुपारी पाडून जमवून वगैरे झाले. इकडे बघा हे बाकी राहिले. ही आता गोणी आपल्याकडे कमी पडल्या. ह्या गोणीमध्ये एक गोणी कमी पडली, 2 गोणी इथे भरलेत, एक इथे गमेल वगैरे भरलाय. तर सगळी सुपारी आपली पाडून झाली आहे. तर मित्रांनो आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढे येणाऱ्या नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. चला तर मग भेटू पुन्हा एकदा अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय विदे, बाय 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 बाय.